बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलेल्या शिवीगाळीची। खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी शिवीगाळ केलेली एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे। यामध्ये खासदार मोहिते पाटील यांच्या पीए कडून फोन लावून दिल्याचं ऑडिओ क्लिपवरून समोर आलंय। संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये हातपाय तोडण्याच्या भाषेसह अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे। संबंधित व्यक्ती आपण सोलापुरात आहे असं खासदारांना सांगतोय, मात्र तरीही शिवीगाळ झाल्याचं ऑडिओ क्लिपवरून पुढे येत आहे। खासदार मोहिते पाटील यांच्या नावाने असणारी ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे। एकूणच सगळा प्रकार काय तो आपण पाहणार आहोत। आपल्यासोबत राम सातपुते याविषयी बोलण्यासाठी आहेतच, मात्र त्यापूर्वी त्यांना सुद्धाही आम्ही ऑडिओ क्लिप ऐकवतो। रामजी ऐका। हॅलो, नमस्ते। खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब बोलणार आहेत आपल्याशी। हा देतो साहेबांकडे। हॅलो, हा नमस्कार। शिवराजला पाठवतोय तुझ्याकडं। हा ते सगळं तयार करायचं आणि सकाळी माझ्याकडे घेऊन यायचं। आम्ही सोलापूरला घेऊन यायचं, समजलं ना? उद्या सकाळी, नाही तर तिथे येऊन हातपाय तोडीन पंचायत समितीत, समजलं का? हे ऐकू येतंय का तुला? हा, मी सोलापूरला उद्या सकाळी सांगायला लागलोय मी तुला। नाही आला तर याद राख, तुला दाखवतो। आणि एकूणच यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत राम सातपुते आहेत। सातपुतेजी, तुम्ही ऐकलं असेल काय नेमकं घडलेलं आहे? काही संदर्भ लागतोय का तुम्हाला तरी? कारण तुम्ही स्थानिक राजकारणात आहात, त्यामुळे तुम्हाला संदर्भ लागतोय। नेमकी कशा संदर्भात हे संभाषण आहे? मुळात धैर्यशील मोहिते पाटील एक गुंड प्रवृत्ती आहे आणि एक गल्लीतला गुंड असतो अशा पद्धतीची वागणूक आहे। अधिकाऱ्यांना धमकवणं, अधिकाऱ्यांना मारहाण करणं, हप्ता वसुली करणं हा यांचा धंदा आहे। त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटलांनी त्या ठिकाणी अधिकाऱ्याला नुसती धमकी दिली नाही, त्यानंतर माझ्या माहितीनुसार 2-4 दिवसांनी त्या ठिकाणी जाऊन त्या अधिकाऱ्याला पंचायत समितीमध्ये मारहाण केली। मारहाण केल्यानंतर त्या ठिकाणी ते अधिकारी परिवार पूर्ण दडपणाखाली आहे। ते मुलानी नावाचा जो अधिकारी आहे, अतिशय प्रामाणिक आणि चांगल्या पद्धतीने काम करणारा अधिकारी आहे, परंतु खोटे बिलं काढा, खोटं काहीतरी आम्हाला हे आणून द्या, यासाठी त्या अधिकाऱ्यांनी विरोध केला असता अशा पद्धतीने आई माईवर अश्लील शिवीगाळ केली आणि हातपाय तोडण्याची भाषा केली। हा यांचा इतिहास राहिलेला आहे। एक गुंड म्हणून धैर्यशील मोहिते पाटलाची माळशिरस तालुका नाही तर सोलापूर जिल्ह्यामध्ये परिचित आहे। एक गुंड प्रवृत्ती आहे। अतिशय खालच्या स्तरावरती वागणं, लोकांना धमकावणं, दम देणं, लोकांना ब्लॅकमेलिंग करणं। त्यामुळं अकलूज परिसर ह्या धैर्यशील मोहिते पाटलाच्या विकृतीला कंटाळलेला आहे आणि आता सरकारी अधिकाऱ्याला सुद्धा मारहाण त्यांनी याच्या अगोदर अनेकदा केल्यात आणि आज सुद्धा या ठिकाणी या अधिकाऱ्याला मारहाण केली, अधिकाऱ्याला त्या ठिकाणी आईमाईवर शिवीगाळ केली, हातपाय तोडण्याची भाषा केली। ही एक गुंड प्रवृत्ती आहे आणि मागे म्हणल्याप्रमाणे यांनी अनेक खून पचवलेले आहेत। त्यामुळे अधिकारी काही करू शकणार नाही, अधिकारी आमच्या विरोधात जातो का, ही मगरुरी धैर्यशील मोहिते पाटलासारख्या गुंडांना आहे। त्याच्यामुळेच आजची ही जी घटना घडली, अधिकाऱ्याला आईमाईवर शिव्यागाळ केली आहे, हातपाय तोडायची भाषेत वापरलेली आहे, हे अशा विकृतीतून बाहेर आलेला हा प्रकार आहे। सातपुतेजी, आता आम्ही ज्या वेळेला आमच्या प्रतिनिधींनी या ऑडिओ क्लिप संदर्भात धैर्यशील मोहिते पाटलांशी स्वतः बोलणं केलं, त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं आहे ही ऑडिओ क्लिप बनावट आहे। नाही, धैर्यशील मोहिते पाटील ही ऑडिओ क्लिप बनावट आहेत हे म्हणणं म्हणजेच हा फार मोठा विनोद आहे। धैर्यशील मोहिते पाटील हे विकृतीचं नाव आहे आमच्या इथल्या, गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे। त्यामुळं ते काय म्हणतायत याच्यामध्ये मी जाणार नाही, परंतु धैर्यशील मोहिते पाटलाचाच तो आवाज आहे आणि अशा पद्धतीने हास्यास्पद आहे, अतिशय चुकीचं आहे। त्यामुळं या असल्या विकृतीच्या विरोधात, यांच्या असणाऱ्या गुंडागर्दीच्या विरोधातच आमचा संघर्ष आहे। सातपुतेजी, मुद्दा असा आहे, मला मुद्दा असा विचारायचा आहे, तुम्ही असं म्हटलात की या अधिकाऱ्याला 2-3 दिवसानंतर मारहाण सुद्धा झाली, या मारहाणीची कुठे वाच्यता झाली नाहीत का? अधिवेशन सुरू होतं मात्र कुठेही वाच्यता होत नाही, काय कारण आहेत? अधिकाऱ्याला धमकावलंय, अधिकाऱ्याच्या मुलाबाळाला, बायकोला घरी जाऊन धमकावलंय, अधिकाऱ्याला पंचायत समितीमध्ये बीडीओच्या समोर मारहाण केलेली आहे। आज अधिकारी प्रचंड दबावाखाली आहे, त्यांना हार्टचा त्रास आहे, रिटायरमेंटला 8 महिने राहिलेले आहेत, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात, मुलांना वागू देणार नाही अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या जात आहेत। त्यामुळे आज अधिकारी दडपणाखाली आहे, परंतु मी जेडपी सीओना आणि सगळ्यांना विनंती करतो की सुमोटो एक गुन्हा दाखल केला पाहिजे। आज जरी अधिकारी याच्यामध्ये असले
तर अधिकाऱ्याला बीडीओ समोर मारलेला आहे, बीडीओ साक्षीदार आहे. हम्म. त्याच्यामुळे धैर्यशील मोहिते पाटलावरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. दुसरा मुद्दा असा आहे की यात जर गुन्हा दाखल होत नसेल, सियू मोटो जरी गुन्हा दाखल झाला नाही, तर तुम्ही हे प्रकरण पुढे नेणार का? नेणार असाल तर कशा पद्धतीने या तुमची हालचाली विषयामध्ये असतील? ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांच्याशी मी संपर्क साधलेला आहे हम्म. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सुद्धा हा विषय मी कानावर टाकलेला आहे हम्म. की अशा पद्धतीने एक गुंड प्रवृत्तीचा माणूस ज्याच्याकडे या ठिकाणी पद आल्यानंतर हे अशा पद्धतीने वागतात, तर यांची जी विकृती आहे, एका गरीब अधिकाऱ्याला जी मारहाण केलेली आहे, हे खऱ्या अर्थानं अतिशय विकृत बुद्धीचे ही लोक आहेत. यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि या विषयामध्ये भविष्यात अजून आक्रमक आम्ही भूमिका घेऊ. धन्यवाद राम सातपुतेजी आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते स्थानिक नेते भाजपचे राम सातपुते. नेमकी ऑडिओ क्लिप काय पुन्हा एकदा आपण ऐकूयात. हॅलो. नमस्ते. खासदार हा. धैर्यशील मोहिते पाटील साहेब बोलणार आहेत आपल्याशी. हा देतो साहेबांकडे. हा हॅलो, हा नमस्कार भाऊ. शिवराजला पाठवतोय तुझ्याकडं. हा ते सगळं तयार करायचं आणि सकाळी माझ्याकडे घेऊन यायचं. आम्ही सोलापूरला आहे. घेऊन यायचं, समजलं ना? उद्या सकाळी, नाही तर तिथे येऊन हातपाय तोडीन पंचायत समितीत. समजलं का? हे ऐकू येतंय का तुला? अभय आता मला हा, मी सोलापूरला आहे. उद्या सकाळी सांगायला लागलोय मी तुला. नाही आला तर याद राख, तुला दाखवतो. धैर्यशील मोहिते पाटलांची ही क्लिप असल्याचा दावा केला जातोय. स्वतः धैर्यशील पाटील मात्र ही क्लिप बनावट असल्याचं म्हणतायत. हातपाय तोडण्याची भाषा या ऑडिओ क्लिपमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी केल्याचा दावा केला जातोय. या विरोधात सरकारी अधिकारी गप्प आहेत, कारण सरकारी अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. बीडीओच्या समोर मारहाण करण्यात आल्याचा दावा राम सातपुते यांनी आत्ताच NDTV मराठीशी बोलताना केलेला आहे. दहशतीत प्रचंड हा अधिकारी आहे, त्याचं कुटुंब आहे, त्यामुळे ते तक्रार करायला पुढे येत नाही आहेत. पण सियू मोटो तक्रार दाखल केली जावी अशी मागणी राम सातपुते करतायत.